या काळात विज्ञानाने लय प्रगती केली, लोक चंद्रावर गेले, पण मनुष्य प्राणी सुद्धा तेवढाच नीतिभ्रष्ट झाला. मनुष्य प्राणी तो तेवढाच नीतिभ्रष्ट झाला. तो कसा? सक्का भाऊ पक्का वैरी. या काळात बाप सख्या पोरीला ओळखत नाही, बहीण भावाला ओळखत नाही, चुलता पुतणीला ओळखत नाही, डेर भावजाला ओळखत नाही, आणि भगवे वस्त्र घालणारे साधू साधू राहिले नाही. ते सुद्धा साधू झालेले आहेत. आसाराम झाला तर रामरेम, रामरेम नाही तर त्याच्या पाठीमागे नारायण साहेब. आणि म्हणून कुठे आमची मायबन एकटी फिरायला जाऊ शकत नाही. तिच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर माझा सुद्धा धंदा आहे, तुम्हाला सांगतो. मी माझ्या धंद्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. काळाला गरज आज कशाची आहे हे जाणून घेतलं आणि मी माझ्या धंद्यामध्ये परिवर्तन केलं. आणि माझा धंदा आहे पुस्तका विकण्याचा. माझ्याकडे जे काही महापुरुष झाले त्या संपूर्ण महापुरुषांच्या त्यांच्या जीवनचरित्राचे पुस्तकं माझ्याकडे आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची कामगिरी त्यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. आणि पुस्तकाचा माझा व्यवसाय आहे बंधूंनो. तर मला असं ऐकायला मिळालं की कळमेश्वर मुक्कामी बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य डोंगरे सर 11 एप्रिल पासून त्या ठिकाणी मोठा जलसा असते आणि दुरून दुरून लोकांना ते प्रसारण करत असतात, कार्यक्रमासाठी आमंत्रित करत असतात. त्या ठिकाणी मोठे मोठे शाहीर कव्वाल असतात आणि त्या ठिकाणी दुरून दुरून लोक येत असतात आणि त्या ठिकाणी मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा ते राबवत असतात. तर मला असं ऐकायला मिळालं की आजची 14 तारीख आणि दरवर्षी आपण आपल्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो, परंतु बाहेर जाऊ नये आपण साजरी केली पाहिजे. त्या ठिकाणी पाहायला पाहिजे की तिथे बाबासाहेबांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जाते, काय असतं त्या नाही का. कुठून ना कुठून माणसाचा शिकण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि म्हणून मला ऐकायला मिळालं, माझ्या कानावर चर्चा आली की त्या ठिकाणी सोनूताई गायदाने आणि शाहीर निशांत सुद्धा यांचा दुय्यम खड्या गमतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दुरून दुरून लोक त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला येणार आहेत. आणि म्हणून पुस्तका विकण्याचा स्टॉल जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर दिवसभर आपल्याला कार्यक्रमही पाहणं होईल आणि महापुरुषांच्या विचारधारेच्या पुस्तका सुद्धा विकता येतील. परंतु आज मला महत्वाचं कामाला समाज कल्याण ऑफिस मध्ये मला साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला म्हटलं, शाहीर निशांत म्हणे तुमची शेवटची तारीख आहे म्हणे आणि तुमची पॅकेज म्हणे मानधनासाठी पाठवायची आहे म्हणे, फाईल म्हणे, आणि तुमची शेवटची तारीख आहे म्हणे, तुम्हाला या ठिकाणी यावं लागते म्हणे. पण आज समाज कल्याण ऑफिसला गेलो आणि पुस्तकाचं स्टॉल जर तसंच राहिलं, काल मागायचं 2 मुलं पाठीशी व्यवस्थेनं जर्जर करून टाकलं. जीवन कसं जगावं काही समजत नाही. आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस तू दुकान सांभाळ, म्हणजे पुस्तकाचा स्टॉल तू सांभाळ, हे पुस्तकाचं स्टॉल घे आणि कळमेश्वरची तयारी कर. पत्नीबद्दल सांगायला गेलो, क्षुल्लकच्या कारणावर माझ्या पत्नीबरोबर 2 गोष्टी झाल्या. माझी पत्नी 8 दिवस झाल्या माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, काय हरकत नाही. तरी पती या नात्याने तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे लाळाचे नारी करुणा 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 करुणा. इतक्या जोरात आवाज दिला मात्र बोलायला खाली नाही का अजून पण त्याचा राग शांत झाला नाही. होऊ शकते शेजारींकडे वगैरे बसायला गेली असेल, नाही तर घरा पाठीमागे काही काम धंदे करत असेल. आमच्या स्त्रियांच्या जातील अनेक काम असतात हो, मनुष्याचं काय. आणि म्हणून कदाचित आवाज गेला नसेल. पुन्हा एकदा आवाज देतो आहे, ऐका. माझ्यामध्ये माझ्यासोबत बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाही.
काही का असो ना, पती म्हणजे परमेश्वर त्याने एकदा नाही दोनदा आवाज दिला, पण त्यामुळे त्यांचा समोर केले नाही. किती हलकट मित्राची बाई असेल मी. आज जरी कदाचित का त्यांच्या हाकेला डाव दिला नाही, तर माझा घर प्रपंच कोणाकडे जाईल याचा सुद्धा मला भान नाही. काय करू, 8 दिवस झाले थोड्या थोड्या गोष्टीपासून रागावून बसले आणि 8 दिवस झाले माझ्यासोबत बोलले नाही. आणि आज अचानक असं लाडा कौतुकाने आवाज दिलो हो, मला पण बोलल्या पाहिजे. काय करू, आज 14 एप्रिलचा दिवस, काहीतरी गुणगुणते आणि काहीतरी बोलत चाललं त्याच्या हाकेला टाव देते गड्या. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा बेमराया, माऊलीची माया होता माझा बेमराया. चांदण्याची छाया कापराची काया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा बेमराया, माऊलीची माया चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा बेमराया, माऊलीची माया होता माझा बेमराया. कराया होता माझा बेमराया, कराया होता माझा बेमराया. शाबाश, क्या बात है. आज बाबासाहेबांची जयंती आणि मला असं वाटते की कुठेतरी आता आपला संसाराचा गाडा लवकरात लवकर सामोरे जाईल. कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळतो त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते. इतके दिवस लग्न झाले असे विचार मी माझ्या अर्धांगिनीच्या तोंडातून ऐकलेले आहे. पण मात्र आता काही ना काही असं वाटते का कुठेतरी माझ्या म्हणजे परिवर्तन झाल्यासारखं वाटते माझ्या अर्धांगिनीमध्ये. अगं हे करुणा करुणा हाल केलं असं अनेक स्टडी केली, अध्ययन केलं, अनेक धर्मपंथ चालले, समजलं की नाही. आणि म्हणून काय हो प्रथम नमो
गौतमा चला हो गौतमा नमो गौतमा गौतमा चला हो गौतमा नमो गौतमा शांती तुटाच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमात जाऊनिया आश्रमात गौतमा चला हो गौतमा नमो गौतमा चला हो प्रथम नमो मी काय म्हणतो काय हो त्या बाकीच्या गोष्टी जाऊ दे मग काय नुसते करू? बाबासाहेबाचे गुण गाणे म्हणत बसलो हा आणि बुद्धाचे गाणे म्हणत बसलो आणखी कोणत्या महापुरुषाचे गाणे म्हणत बसलो हा. त्यात काय आपलं भलं होणार नाही 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 समजलं का हो. नाही समजलं त्याच्यासाठी कर्माची जोड पाहिजे बरोबर आहे हा त्याच्यासाठी कर्माची जोड पाहिजे हा समजलं की हो. नाही प्रत्येक मनुष्य आशादायी आपण आशा करत बसल्यानं होईल का नाही 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 काय हो. आणि बाबासाहेब डोक्यावर फिरवून घेऊन फिरण्याची वस्तू सुद्धा नाही डोक्यात घेणं महत्वाचं आहे मी काय म्हणलं काय आपला धंदा कशाचा म्हटलं मागे नारी नारी ग नारी आपला धंदा तुम्हाला माहित नाही अगं, मला तर माहित आहे हा पण तुलाही माहित असायला पाहिजे ना आहे ना हा. आपला धंदा पुस्तक विकण्याचा रायाला. मी काय म्हटलं कावा? आपण पहाटेला उठलो हो. बरोबर आहे बरोबर. हा. तुला सडा वगैरे दारात टाकली हो दोघाही नवरा बायकोन आंघोळ वगैरे स्वच्छ सापणीने केलो बरोबर आहे बरोबर आहे हो विहारात गेलो हो नाही का बुद्धाच्या विहारात गेलो बरोबर आहे तिथे अगरबत्ती मेणबत्ती लावली हो तिथून आता घराकडे आलो बरोबर आणि घराकडे येत नाही तर मला समाज कल्याण ऑफिस मधून फोन आला काय कशाला साहेबाच्या फोनाला बोलावलाय साहेबानं मला कोण्या कामासाठी कोण्या कामासाठी ते आम्हाला गव्हर्नमेंट कडून शहर लोकांना पॅकेज मिळत असते 2,90,000 हा आणि अखेरचा दिवस आहे म्हणे बरोबर. तुमची सही लागते म्हणे तुम्ही यावला साहेब म्हणला 14 एप्रिलचा दिवस आहे जी म्हणलं हा तुम्ही म्हणे ते काही करा मग नसल याचं तर म्हणे तसं सांगा हा. मला काही देणं घेणं नाही म्हणे पॅकेज तुम्हाला मानधन म्हणे गव्हर्नमेंट कडून मिळणार नाही असं पण का कळमेश्वरून मला बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य डोंगरे साहेबांचा सुद्धा फोन आला होता काय म्हणे शाहीर साहेब म्हणे काय म्हणे तुमचं जर येणं झालं म्हणे ते या म्हणे आमच्या कार्यक्रमाला म्हणे हा मोठमोठे शाहीर असतात म्हणे अनेक दुरून दुरून लोक त्या ठिकाणी येत असतात म्हणे मग आणि खऱ्या गमतीचा कार्यक्रम महापुरुषाच्या आधारावर त्या ठिकाणी दुय्यमीचा सामना होत असते म्हणे हा आणि दुरून दुरून लोक खूप मोठा जलसा असते म्हणे 11 तारखेपासून आम्ही कार्यक्रम राबवत असतो म्हणजे असं हो हा. तर मला असं वाटते काय की आपण जो पुस्तकाचा जो स्टॉल आहे हो महापुरुषाच्या विचारधारेचे जे पुस्तक आहेत हा ते पुस्तक जर आपण कळमेश्वरला घेऊन जर गेलो हा तर दिवसभर आपल्याला कार्यक्रमाचा आस्वादही घेता येईल हा. आणि आपल्या दोन पुस्तकं सुद्धा विकता येतील ज्ञान होतं ना? बरोबर आहे? हो बरोबर आहे की नाही जाणं तर. तर मी कोण कोण तुम्ही मी जाऊ नाही तर मला काय म्हणतात अहो मी तर जातो रोजच जातो मा माग लागली त्या तिला हो माझ्या बापाने मला पागल बनवून टाकलं हा तुम्हाला सांगतो ना का नाही करत म्हणलं लग्न जबरदस्ती लग्न करून दिलं माझ्या बापानं हम्म. 5 लाख रुपये खर्च केले लग्नासाठी कात हो त्याला म्हणलं 2 म्हशी घेऊन दे म्हणलं काय ले हो मुर्राच्या म्हणलं हा कोण्या कामासाठी कोण्या कामासाठी हारावर गवत टाकायचं आणि त्या पार्टीवर दूध देतील म्हणलं दूध जर डेलीवर नेईल तर पैसा येईल म्हणलं हो आणि तिले म्हणलं लग्न करून दिलास म्हणलं तर तेही अशी बायको मागून दिलास म्हणलं मला हा. हा, ना हालिंग ना डोलिंग ना पोम पोम करी आ. बस खात जाते ना जेव्हा नोऱ्या मारत जाते बापा फक्त खात असतो हो, हो. चारत मी काय म्हणलं? या बाकीच्या गोष्टी सोड का? मला समाज कल्याण ऑफिसला जायचंय हा. आणि तू आपल्या दुकानाचा स्टॉल पुस्तकाचा स्टॉल घेऊन त्या कळमेश्वरची तयारी कर लवकरात लवकर मी जाऊ मी जाणार नाही तू जाशील नाही नाही काहून नाही जाशील अहो मला जायचं आहे कळमेश्वरला आता कळमेश्वरला जा म्हणून राहिलं पण मी पुस्तक घेऊन जाणार नाही मला जायचं आहे अहो वैचारिक प्रोग्राम आहे तिथे आता बरोबर आहे ना मी तुला तेच सांगून राहिलो पाहायला चालली कार्यक्रम तू बहिरी आहेस का? अहो प्रोग्राम पाहायला चालली मी आता प्रोग्राम पाहिले जा माही काही म्हणाय नाही चांगला मी येणार होतो पण मला समाज कल्याण ऑफिसला काम आहे म्हणून मी तयारी कॅन्सल तर केली मला तो पुस्तकाचा गाठोडा घेऊन जा म्हणता
पुस्तकाचं गाठोडं घेऊन जा हा तिथे कार्यक्रमाच्या बाजूला एक आपलं स्टॉल उभं करून देशील हा. कार्यक्रमही पाहणं होते तुझं आणि पुस्तकही विकणं हो होतं. त्या गिरायक पुस्तकं घ्यायला येतील मी पुस्तकं द्यायची ठेवी तिकडे कार्यक्रम पाहिजे मी त्या पुस्तकात येणार नाही तू पुस्तका नेणार नाही नाही. तू अशीच जशी माट्यासारखी हो, उडत जाईल. नाही तुम्ही याच्या हवातून चालत हवं वा रे वा काही समजत नाही भाऊ कसं करावं हा. ऐक अगं ये का असं नाही म्हटल्याने जमणार नाही मग काळ मागायचं आहे 2 मुलं पाठीशी आहेत हा. जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या तयारीमध्ये आहे हो ना समजलं की नाही कसं करा तुलाच म्हणली ना काय इले म्हणलं पोरं म्हणलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकवून म्हणलं हो म्हणे माया पोरं म्हणे अशा तशा शाळेत शिकतील म्हणे मग नर्सरी KG1 KG2 शिकतील म्हणे मग त्याच्यासाठी पैसे का नाही शिकते ना तुम्ही काय साठी या त्या मायले म्हणलं 5,000 रुपये दे म्हणलं एखादी लाख रुपये तर 1 रुपया नाही फेकून मारलं त्या मायनं कायला देईल मग बाई मग कायला देईल कायले देईन तुला खात जातो म्हणे झोपत जातो म्हणे नाही तर का कोणा कामाला जातो म्हणे मी काय म्हणतो का? करुणा या शहाण्या लोकांचं म्हणणं आहे काय जेव्हापर्यंत पती आणि पतीचे विचार सुविचार एका टोकापर्यंत येत नाही असं तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत नाही आ. समजले काय हो. ऐक मी 2 गोष्टी तुला सांगतो सांगा बरं ऐकशील तर तुझं भलं आणि माझं सुद्धा भलं असं. समजलं की नाही आणि म्हणून काय म्हणतो काय? ये तसब्बुर का हालम ये दिले आशिकी असं ये दीवाना मौसम ये तेरी दिल लगी हमको बड़ा ही करे बेकरार ये प्यार 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 ये प्यार 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 पाहिल्या का बरं? जशी मातामाईची अंगामध्ये आली श्याम आहे बाई नारी मला सांग काय जर कमी असेल ना हा? तर अजून तयारी आहे का माझी मला माझं माहित हा, हा. काय कमी आहे, कमी काय झोप घेत जाईल पण तू सांग तुला काय पाहिजे असं समजलं की नाही हो. काय कमी आहे नारी मला सांग अगं सांग 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 अगं सांग 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 काय कमी आहे मला सांग 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 सोंगाची करू नको आपण मारू नको आपण चोरी करू नको तळाला येऊ नको नाही तर होईल तुझ्या सर्वांगाची अगं वाग 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 नीती माझ्या वाग 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 हो काय कमी आहे नाही आज मला वाग 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 मारे माझ्या वाग 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 मारे मी जाऊ अहो ह्या पुस्तकाच्या गाठोड्यात हे होय बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण आहे, आम्हाला भोगावं लागून राहिलं नाही कोणाकडे हा तुर्रेवाले शाहीर वल्लीवाले अच्छा संसार होईल नारी गणित माझा मीठ संसार होईल नारी गणित सोगाशी धावू नको आटाशी मारू नको रागमणी धरू नको मुजोरी करू नको नाहीतर होईल तुझ्या सर्वांगाची वाग 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 नी नी नी, वाग 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 नी नी नी,
बाबासाहेबांची जयंती आहे आणि एका स्त्रीवर हात उचलणं हे मात्र माझ्या बुद्धीला पटत नाही. मग? हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं काय हा. नाही. अगं ये का लवकर जा, मी राजात लवकर तयारी कर. राजा काहून तुला तोंडाने करत नाही. हा. अरे जय भीम जय भीम जय भीम. काची पोकळ बाकळ होय काची बोकळ बाकळ आहे. हा करून राहिलो आपल्या बायको सोबत. करून राहिलो हा अबे तर दिवस तर पाय अबे 14 एप्रिलचा दिवस आहे म्हणून आपल्या बायको सोबत करून राहिलो. विचाराची देवाणघेवाण तुला का वाटलं? म्हणजे विचार करून राहिला विचाराची देवाणघेवाण अच्छा मला वाटलं करून राहिलो म्हणलं असतं. का वाटलं तुले? मला दुसरंच काही हा, वाटलं दुसरं काय वाटलं? हा हा तिने म्हणून राहिलो हा की आपलं पुस्तकाचं स्टॉल घेऊन कळमेश्वरला जा. हो ते का म्हणते कळमेश्वरला चाललं म्हणजे मी गंमत पाहिले. हा. तर मी म्हणलं तू पुस्तकाचा स्टॉल घेऊन जा म्हणलं. हा 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 पण ऐकतच नाही. ऐकत नाही बरोबर आहे ना पुस्तकाचा आपला गट्टा घेऊन जा म्हणतेस ना तू तर बरोबर आहे ना बे. तर शान नाही जाईन का तिची कायची शान जाणार आहे? चेहऱ्याला घाम येते हा, सावित्रीबाईची शान मालूम आहे? हो झालं ते महात्मा फुलेची अर्धांगिनी सावित्रीबाई हो, फुले. हो, तिची आणत राहिली बाबा तिनं शान मारली का अशी? नाही, नाही. तिच्या डोक्यावरच्या पदर हे पाय ना तुझी बहीण. तिला काही सांग ना बे. ए, अबे हे तुझी बहीण म्हणलं. ए, हा. हे काय असते मोठा हे इकडे. हा. जसा धून मारा लागला हे भीम शिल्पकार बन गया, वतन का भीम शिल्पकार बन गया. ओ, तेरे गोरिया बाबू, चले खालो हो गावनात. ओ, तेरे गोरिया बाबू, चले खालो हो गावनात. यादगार बन गया, भीम शिल्पकार बन गया. भीम शिल्पकार बन गया, भीम शिल्पकार बन गया, भीम शिल्पकार बन गया. अरे ऊंची ऊंची डिग्री पाकर, संविधान नोखा बनाकर, यादगार बन गया, भीम शिल्पकार बन गया, भीम शिल्पकार बन गया, भीम शिल्पकार बन गया, वतन का भीम शिल्पकार बन गया. सन्मानी आमचे आदर्श खऱ्या गमतीचे ठेकेदार साहेब कृष्णाजी शिंदे हल्ली मुक्काम मोहगाव सावंगी यांच्याकडून 50 रुपयाचं दान आल्या त्यांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे युवाई म्हणजे अशा वाटतं तुला बायको आहे हा दोस्ता हा तुझी बायको तुला भेटे येते विजय असो विजय असो विजय असो विजय असो बाबासाहेब बाबासाहेब जय भीम जय भीम जय भीम. अरे ऊंची ऊंची डिगिरी पाकर संविधान नोखा बनाकर, ऊंची ऊंची डिगिरी पाकर संविधान नोखा बनाकर, यादगार बन गया, वतन का भीम शिल्पकार बन गया, भीम शिल्पकार बन गया, वतन का भीम शिल्पकार बन गया.
विज्ञान युगाची नार निघाली घेऊन गाठोड. कशाचं? ते गाठोड कशाचं होतं? कशाचं? ते गाठोड होतं ज्ञानाचं. असं. अनेक महापुरुषांच्या विचारधारेच्या पुस्तका होत्या. हा. तर बघा त्या विज्ञान युगाच्या नारीनं काय केलं? काय केलं? मावशीला घेऊन संगा मावशीला घेऊन संग करण्या परमार्थाची. आणि मग काय केलं? काय केलं? विवेकाचे करून मानता विवेकाचे करून मंथन देण्या वाटून असं. मग ते ज्ञान घेण्यासाठी हा. असंख्य लोक आहेत या जगामध्ये, हो. परंतु दोनच व्यक्ती घेण्यासाठी आले. अक्कूबाई फक्त दोन? घेण्या आले गिराईक दोन. मान. समजलं की नाही? ज्ञानानं माणसाचं पशुत्व नाहीसं होत असते. समजलं की नाही? हे महापुरुषाने आम्हाला सांगितलं. आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये मला काय म्हणायचं आहे ऐका. ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या सहकारी शाहिरा सन्माननीय सोनूताई गायधनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. आणि म्हणून
लीलाबाई जाता जाता काय बोलतो आहे काय म्हणता जरा लक्षपूर्वक आहे का हो भर झरी भावली खलो माईकचे खलो हो हो भर झरी भावली अंगावरती भर झरी भावली अंगावरती भावली शोभ्यवती गबाई ग भावली शोभ्यवती बायकानाची बाय कृष्णाची उरली ना आता बायकानाची उरली ना आता आदरणीय रवींद्रजी तराटे साहेब हल्ली मुक्काम कळमेश्वर त्याचप्रमाणे सामाजिक कार्य